वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. हॅलो मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून भाकरी कशी बनते ते मी सांगणार आहे. तर पहिल्यांदा आपण ज्वारीचं पीठ आणि पाणी घेणार आहोत. तर आपण पीठ मळत असताना हे ज्वारीचं पीठ हे थोडं जाड असतं, चपातीचं पीठ हे थोडं वेगळं असतं. तर यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपण एकदम मऊ होईपर्यंत आपण हे पीठ मळून घेणार आहोत. पीठ मळून झाल्यानंतर आपण एक असा गोल असा एक आकार द्यायचा आहे आणि त्यानंतर थोडंसं खालती पीठ टाकायचं आणि त्यावरती तो पिठाचा राऊंड ठेवायचा आणि आपण भाकरी बनवत असताना आपण त्यावरती एकदम हलक्या हाताने गोल असा राऊंड करून घ्यायचा. आणि तुम्ही जर ते काही जणांच्या भाकरीमध्ये भेगा पडतात तर आपण ते भेगा न पडणार नाही त्याची काळजी घेण्यासाठी आपण जर पीठ जर जाड असेल, भाकरी जर जाड असेल तर आपण थोडं हाताला पाणी लावून ती भाकरी आपण थापटून घ्यायची, कारण की त्याने भेगा वगैरे अशा पडत नाही. हाताला थोडंसं पाणी लावून आपण ती भाकरी राऊंड करून घ्यायची. ही बघा माझी भाकरी अशी कशी गोल झालेली आहे. एकदम पातळ भाकरी आहे आणि तव्यावरती आपण ठेवल्यानंतर त्याला वरतून पाणी लावायचे. जर पाणी लेट लावलात तर ती भाकरीचा चटका बसू शकतो, त्यामुळं भाकरी टाकल्याबरोबर पाणी लावायचे आणि एक मिनटामध्ये भाकरी खालून भाजून जाते. नंतर तुम्ही चेक करू शकता. तर ही अजून भाकरी सरळ करायची, अजून काही झाली नाही. तर थोडा वेळ तिला भाजू द्या, त्यानंतर भाकरी पलटा. ही पहा अशी सुंदर अशी भाकरी झालेली आहे.